तर महाड दुर्घटनेत जयगड मुंबई एसटीचे चालक श्रीकांत कांबळे बेपत्ता झालेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महेंद्र देखील होता। कांबळे हे लोकल एसटीचे ड्रायव्हर आहेत, मात्र मुलाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी त्यांनी खास जयगड मुंबई एसटीची ड्युटी लावून घेतली होती। महेंद्रला 12वी मध्ये 81.85% आहेत। सावर्डे महाविद्यालयातून 2014-15 मध्ये विज्ञान शाखेतून तो पहिला आला होता। दोघांच्या बेपत्ता होण्यामुळे कांबळे कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे। तसंच चिपळूण बस डेपोमध्येही बस चालक आणि वाहकांनी गर्दी केली आहे। वाहक आणि चालकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। आम्ही सकाळी 9:30ला टीव्ही लावला, त्यावेळेला ते सुमित्रा नदीला पूर आल्यामुळं रात्री त्यामध्ये वाहने गेली, 2 एसट्या गेला असं बातम्या देत होती। नंतर थोड्या वेळानं एसटी ड्रायव्हरचं नाव आलं SS कांबळे म्हणून। मला SS कांबळे म्हटलं आणि कोणतं बी असू शकतं। नंतर VV देसाई म्हणे नाव आलं। परत आणि दुसऱ्या ड्रायव्हरची पण किन्नची नाव आली। त्यामध्ये वाहनं वाहून 2 एसट्या आणि काही वाहनं वाहून गेली असं आलं। नंतर थोड्या वेळानं आम्हाला डायरेक्ट फोन आला, जी गाडी चालवत होते SS कांबळे हा श्रीकांत शामराव कांबळे आहे असं आम्हाला समजलं। आम्ही आलो, त्यांचा लहान मुलगा त्यांच्यासोबत होता, घरी फोन केला। मुलगा होता ना सोबत।